श्रोतेहो नमस्कार. भारतीय जनगणना 2027ला आता प्रक्रियेच्या पातळीवर सुरुवात झालेली आहे. सांगली जिल्ह्यातही या जनगणनेसंदर्भात मोठी तयारी करण्यात आलेली आहे आणि याच विषयी आज आमच्या श्रोत्यांना माहिती देण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी तसंच जिल्हा जनगणना अधिकारी डॉक्टर स्नेहल कनिसे आपल्यासोबत आहेत. मॅडम, या विशेष कार्यक्रमात मी आपलं स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार. मॅडम, आत्ताच म्हटल्याप्रमाणे ही प्रक्रिया सुरू झालेली आहे. शासकीय पातळीवर तर खूप आधीपासून याची तयारी सुरू झाली असेल. जनगणना म्हणजे जवळपास एका पिढीनंतर होणारी ही जनगणना असते. 2011 नंतर आता ही 2026ला सुरू होती आणि सर्वसाधारणपणानं 27पर्यंत ही होणार आहे प्रक्रिया. तर ह्या जनगणनेसंदर्भात नवीन पिढीला माहिती होणं गरजेचं आहे की जनगणना नेमकी कशासाठी करतात, याचं महत्त्व काय आहे, तर आणि ही यंत्रणा नेमकी कोण आहे ह्याची माहिती आमच्या श्रोत्यांना होणं आज अपेक्षित आहे. तर याबद्दल थोडं काय सांगाल आपण? भारतीय जनगणना 2027 जी आता सुरू होत आहे, खरं तर जनगणना करतो आपण त्यावेळी जो माहितीचा स्रोत तयार होतो त्याच्यामधून साधारणतः आपल्याला शिक्षण, निवास, शहरीकरण असेल, साक्षरता असेल, त्यानंतर अनुसूचित जाती जमातीची संख्या असेल, दिव्यांगत्व, इतर सामाजिक सांस्कृतिक अशा प्रकारची माहिती या जनगणनेच्या मार्फत तयार होत असते. आणि हा भरपूर साऱ्या योजना ज्या शासनाच्या राबवल्या जातात, ज्याच्यामध्ये काही बेस्ड असतात, म्हणजे पर्टिक्युलरली काही जनसंख्येला बेस पकडून काही योजना पकडल्या जातात किंवा नव्याने तयार केल्या जातात. तर भारतीय जनगणना 2027 ही सुरू होत आहे आता आणि ही जनगणनेमध्ये एक मोठा लोकसंख्या शास्त्र असं म्हणूया आपण, जो विविध बाबींसाठी उपयोगी पडणार आहे. याच्यात महत्त्वाच्या बाबी कोणत्या, तर आपलं साक्षरता असेल, शिक्षण असेल किंवा शहरीकरण असेल किंवा अनुसूचित जाती जमाती, भाषा, धर्म, स्थलांतर अशा विविध सामाजिक आणि सांस्कृतिक गोष्टींची माहिती याच्यात गोळा केली जाते. त्यामुळे या सर्व माहितीचा स्रोत म्हणून ही जनगणना काम करणार आहे. आता या माहितीचा उपयोग कशात होणार, तर ही माहिती शासन वेगवेगळ्या योजना, कल्याणकारी योजना राबवत असतं. त्या कधी काही स्पेसिफिक समाजाला, घटकाला केंद्रीभूत ठेवून पार पाडत असतं. त्यामुळे या माहितीचा स्रोत कोणता, तर जनगणनेची आपली असलेली माहिती. या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाचं आहे आपले निवडणुका, जे आपली लोकशाही प्रणाली आहे आणि त्याच्यामध्ये मतदारसंघ रचना असते. तर ही सगळी रचना ही लोकसंख्ये किंवा जनगणनेच्या बेसवर तयार झालेली असते. त्याच्यामुळे मतदारसंघाचं डिमार्केशन असेल किंवा इतर आणखीन मतदात्यांची माहिती असेल, ह्या सगळ्यांसाठी बेस ही जनगणना कारणीभूत ठरते. आता आपण दुसरा प्रश्न विचारला की एकूण ही प्रक्रिया कशी पार पडणार आहे. फक्त थोडंसं सुरुवातीला सांगू इच्छिते मी की जनगणनेला कायदेशीर तरतूद आहे. म्हणजे ती राज्यघटनेच्या 7व्या अनुसूचीमध्ये त्याचा स्पेसिफिक जनगणनेचा उल्लेख आहे आणि जनगणना अधिनियम आहे 1948चा आणि त्यानंतर जनगणनेचे नियम आहेत 1990चे. या अनुषंगाने ही संपूर्ण प्रक्रिया पार पडणार आहे. याची कार्यप्रणालीच्या बाबतीत सांगायचं तर आपल्या इथे जिल्हा स्तरावर म्हणजे सांगली जिल्ह्याकरता आपण विचार केला तर प्रधान जनगणना अधिकारी म्हणजेच आपले जिल्हाधिकारी म्हणून काम करत असतात. त्यांच्या अधिपत्याखाली जिल्हा जनगणना अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी काम करत असतात. ही सांगली जिल्ह्याच्या ग्रामीण क्षेत्रापुरती आणि नगरपालिका क्षेत्रापुरती यंत्रणा काम करते. अशीच यंत्रणा महानगरपालिकेसाठी महानगरपालिका आयुक्त हे प्रधान जनगणना अधिकारी म्हणून काम करतात. ग्रामीण क्षेत्रामध्ये जिल्ह्यामधले सगळ्या तालुक्यांचे तहसीलदार हे चार्ज अधिकारी म्हणून काम करतात आणि त्याचबरोबर मुख्याधिकारी, सगळ्या नगरपालिका आणि नगरपंचायतचे मुख्याधिकारी म्हणजे असे एकूण 21 चार्ज अधिकारी आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत. त्या चार्ज अधिकाऱ्याच्या खाली जे फील्डवर काम करणार आहेत ते इन्युमरेटर आणि सुपरवायझर अशी यंत्रणा काम करते. आता इन्युमरेटर म्हणजे काय, तर प्रत्यक्ष जो घरोघरी भेट देणार आहे ती व्यक्ती म्हणजे इन्युमरेटर आणि असे एकूण आपल्याकडे 4381 इन्युमरेटर आपल्या जिल्ह्यामध्ये कार्यरत राहणार आहेत आणि त्यांच्यावर सुपरवायझिंग करण्यासाठी सुपरवायझरची नेमणूक होते. ते एकूण 776 सुपरवायझर आपल्या इथे काम करणार आहेत. आणि ही सगळी रचना काम करण्यापूर्वी जे आपण उल्लेख केला की प्रशासनाची तयारी यापूर्वीच सुरू झाली होती, तर त्याच्यामध्ये हाऊस लिस्टिंग ब्लॉक्स नावाचा प्रकार केलेला आहे. म्हणजे आपला संपूर्ण क्षेत्र जे आहे, समजा आपण नगरपालिकेचे क्षेत्र धरलं तर ते ठराविक ब्लॉक्समध्ये डिवाइड करण्यात आले आणि त्या ब्लॉकमध्ये प्रत्येक इन्युमरेटर तिथे जाऊन काम करणार आणि अशा त्या इन्युमरेटर 6 इन्युमरेटर मागे एक सुपरवायझर आणि त्या तालुक्याच्या सगळ्या सुपरवायझर मागे तो चार्ज अधिकारी, अशा प्रकारे ती रचना काम करणार आहे. कनिचे मॅडम, हे आपण स्वरूप चांगलं सांगितलं. आता ह्याच्यामध्ये या जनगणनेची देखील काही वैशिष्ट्ये असणार आहेत या वर्षीच्या, तर त्याविषयी काय सांगता येईल?
जनगणनेच्या वैशिष्ट्य म्हणजे आपल्या जनगणनेचा इतिहास थोडा सांगते. 1872 साली आपल्याकडे जनगणना सुरू झाली. त्यावेळी जेव्हा जनगणना घेतली जात होती ती देशात वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या वेळी केली जात होती. त्याच्यानंतर साधारण 1881 पासून ती एकत्रित घेण्यास आपण सुरुवात केली. त्यानंतर दर 10 वर्षांनी 2011 पर्यंत जनगणना होत होती. पण आपल्या सगळ्यांना कल्पना आहे 2020ला कोरोना आल्यामुळं आपली त्यावेळची जनगणना होऊ शकली नाही. त्यामुळे जवळपास 16 वर्षांच्या गॅपनी आता ही जनगणना होतीये. पहिल्यांदाच इतिहासात ही पूर्णतः डिजिटल स्वरूपात जनगणना होणार आहे. म्हणजे जी सगळी माहिती आहे ती HLO ॲप म्हणून दिलेला आहे इन्युमरेटरकडे. त्या ॲपमध्ये ती डेटा स्टोअर होणार आणि तो अपलोड होऊन पोर्टलवरती अपलोड होणार आहे. आणि त्याचबरोबर यावेळी पहिल्यांदा मी म्हटलं तसं इतिहासात पहिल्यांदा स्वगणना म्हणजे स्वतःला स्वतःची गणना करण्याची एक सोय यामध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे, ज्याच्यामध्ये स्वतः व्यक्ती sc.census.gov.in या वेबसाईट या लिंकवर क्लिक करून लॉग इन करून आपले थोडेसे हाऊसेटचे डिटेल्स मोबाईल नंबर भरला की जे प्रश्न इन्युमरेटर तुम्हाला तुमच्या घरी येऊन विचारणार आहे त्या प्रश्नांची माहिती तुम्ही स्वतः त्या याच्यात पोर्टलमध्ये भरू शकता आणि स्वतःची गणना पूर्ण करू शकता. पण हे केल्यानंतर पण इन्युमरेटर तुम्हाला व्हिजिट करणार आहेतच. तर आता ह्या स्वगणनेच्या संदर्भात आपण सुरुवातीला जरा बोलूया की ही जी स्वगणना आहे तुम्ही त्या ॲपविषयी सांगितलं, त्या साईटविषयी सांगितलं, तर त्याचं स्वरूप नेमकं म्हणजे त्या समजा ती माहिती भरताना कोणत्या स्वरूपाचे प्रश्न असतील, त्या प्रश्नांची उत्तरं लिहिताना त्या घरातल्या प्रमुख व्यक्तीकडून काही चूक झाली तर याच्यामध्ये काय सोल्युशन निघू शकतं? मी जनगणनेचं थोडंसं माहिती देते आधी. जनगणनेचे 2 टप्पे असणार आहेत. जो पहिला टप्पा आता पार पडतोय, जो आपण आता मे 2026 मध्ये पार पडतोय, याच्यामध्ये घरगणना होणार आहे. म्हणजे फिजिकल स्ट्रक्चर्स याच्यात मोजले जाणार आहेत. घरगणना या शब्दातच आहे की घराच्या स्वरूपाबद्दल थोडी जास्त माहिती आहे. याच्यामध्ये साधारणतः घराचं छप्पर, भिंती, फ्लोरिंग कशा प्रकारचं आहे, तिथे पिण्याच्या पाण्याचे काही स्रोत आहेत का, स्नानगृह आहे का, तुमचं किचनचं वेगळी रूम आहे का, त्याच्यामध्ये तुमच्या किचनमध्ये LPG गॅसचा पुरवठा होतोय का, अशा प्रकारचे प्रश्न आहेत. याशिवाय भौतिक स्वरूपात तुमच्याकडे मोबाईल फोन आहे का, 4 चाकी वाहन आहे का, स्कूटर आहे का, अशा प्रकारची प्रश्नावली असणार आहे. अतिशय भौतिक स्वरूपाची, कुठलेही स्पेसिफिक व्यक्तिनिहाय प्रश्न यामध्ये नसणार आहे. त्याच्यामुळे फक्त एक माहिती गोळा करण्याचं काम आपण या फेजमध्ये करतोय. आणि आता दुसरा प्रश्न जो होता आपला की याच्यात काही चूक झाली तर मुळात आपल्याला माहिती भरताना ना बरेचसे पर्याय उपलब्ध आहे. म्हणजे आपल्याला जे पाहिजे ते आपण त्याच्यात टाकू शकतो. की समजा आपलं घर हे स्लॅबचं नाही आहे, फक्त विटांचं आहे, तर आपण त्याच्यात विटा एवढा सुद्धा ऑप्शन सिलेक्ट करू शकतो. असं सिम्प्लिफाईड आहे ते. तरी देखील काही चूक झाली तरी काहीही घाबरण्याचं कारण नाही आहे. इन्युमरेटर तुमच्याकडे 16 मे पासून पुन्हा येणारच आहेत. म्हणजे 16 मे ते 14 जून या कालावधीमध्ये तुमच्या घरी ते व्हिजिट करणार आहे. तुम्ही जरी स्वगणना केली किंवा नाही केली, दोन्हीही बाबतीमध्ये ते तुमच्या इथे येणार. इवन जर तुम्हाला असं वाटलं की जी प्रोसिजर मी आता सांगेल आपल्याला सेल्फ इन्युमरेशनची, त्यामध्ये आपला रेफरन्स ID जरी आपल्याला SCID जो मिळालेला असेल SMS थ्रू, तो जरी सेव्ह नाही राहिला, आपल्याकडून मिस झाला, तरीही काही हरकत नाही. ज्यावेळी इन्युमरेटर व्हिजिट करेल त्यावेळी तो पुन्हा तुमची माहिती नव्याने भरेल. याच्यात काहीही प्रॉब्लेम नाही आहे. अशा पद्धतीने मग माहिती डुप्लिकेट होण्याचा धोका नाही का याच्यामध्ये? ज्यावेळी इन्युमरेटर तुमच्याकडे येईल त्यावेळी तो पहिल्यांदा तुमचा रेफरन्स ID विचारेल. जर तुम्ही स्वगणना केली असेल तर तुम्ही त्यांना रेफरन्स ID सांगाल. रेफरन्स ID मध्ये त्याने ते रेफरन्स ID टाकला की त्याच्यासमोर तुम्ही भरलेला डेटा दिसणार आहे. त्याच्यामुळे त्याच्यात फक्त तो करेक्शन करू शकतो, तो डुप्लिकेशन होणार नाही. आणि इन केस तुम्ही रेफरन्स ID विसरलाच तर ती जी माहिती भरली जाणार आहे ती नव्याने भरली जाणार आहे. तो रेफरन्स ID जोपर्यंत इन्युमरेटरनी कन्फर्म केला नाही तोपर्यंत ती माहिती कन्फर्म होत नाही. त्याच्यामुळे कारण तुम्ही जेवढी स्वगणनेत माहिती भरणार आहे त्यातले 5 असे क्वेश्चन्स आहेत, असे प्रश्न आहेत की जे स्पेसिफिकली इन्युमरेटरने भरायचे. त्यामुळे जोपर्यंत इन्युमरेटर ती माहिती भरत नाही तोपर्यंत तुम्ही स्वगणना केलेली माहिती ही सेव्ह म्हणजे फायनली सेव्ह होणार नाही त्यात. आता ही जी माहिती आहे ही आपण भरल्यानंतर जेव्हा प्रत्यक्ष प्रगणक आपल्या घरी येतील तर तेव्हाचे जे काही आणखीन प्रश्न असणार आहेत किंवा हे पहिल्या माहितीचं कन्फर्मेशन असणार आहे, याचं स्वरूप कसं असेल? म्हणजे गंमत अशी आहे की स्वगणना आणि इन्युमरेटर ज्यावेळी तुमच्या घरी येणार आहे हे दोन्ही प्रश्न सारखेच, म्हणजे प्रश्न हे 34 सारखेच आहेत. फक्त इन्युमरेटरला ते 5 प्रश्न का वेगळ्याने भरायचे तर पहिले 3 प्रश्न आहेत तुमचं ओळख क्रमांक, इमारत क्रमांक, गणना घर क्रमांक. हे साहजिकच आहेत, आपल्याला भरता येणार नाहीये. ते इन्युमरेटर ज्यावेळी स्वतः व्हिजिट करेल त्यावेळी त्याला कळेल की त्याने कोणता गणना घर क्रमांकापर्यंत आलेला आहे. त्यामुळे हे प्रश्न फक्त 3 आणि 2 प्रश्न आहेत घराच्या वापराचा आणि कुटुंब क्रमांकाचा. तर तोही इन्युमरेटर देत असल्यामुळे हे 5 प्रश्न सोडले तर बाकी सगळे प्रश्न इन्युमरेटर जे विचारणार आहे ते स्वगणनेसाठी तुम्हाला उपलब्ध असणार आहेत. वेगळे कुठले प्रश्न त्याच्यात विचारले जाणार नाहीत. नोकरी व्यवसायाच्या निमित्तानं काही माणसं दुसऱ्या गावी असू शकतात आणि मूळ घर इथलं असू शकतं. अशा वेळेला त्यांची
त्यांची जनगणना इथं होणं अपेक्षित आहे का ते जिथं राहतात व्यवसाय नोकरीच्या निमित्तानं तिथं होणं अपेक्षित आहे, काय सांगा? आता मी म्हटलं तसं पहिली ही जी स्टेप आहे ही घरगणनेची स्टेप आहे. त्यामुळं ज्यावेळी ते तुमच्या घराला व्हिजिट करतील त्या घरात त्या म्हणजे किचन बेस पकडले, त्या किचनमध्ये जे म्हणजे आपण म्हणतो स्वयंपाकगृहात ज्यांच्यासाठी अन्न शिजवलं जाईल ते सगळे त्या कुटुंबाचा भाग आहे सद्यस्थितीत. त्यामुळे ज्या स्ट्रक्चरमध्ये आपण राहत आहोत त्या लोकांची माहिती इथं देणं अपेक्षित आहे. समजा उदाहरणादाखल देते, सरकारी कर्मचारी आहेत, त्यांचं मूळ गाव वेगळं असेल, ते इथं कार्यरत आहेत, तर त्यांनी इथं माहिती देणं आवश्यक आहे, ना की मूळ गावी. आणि त्यांच्या मूळ गावीही त्यांच्या कुटुंबियांनी ती माहिती भरणं अपेक्षित नाहीये, म्हणजे त्या माहितीचं डुप्लिकेशन करणं अपेक्षित नाही. पुन्हा एकदा सांगते मी, याच्यामध्ये ही जी माहिती आहे पहिल्या टप्प्यातली घरगणनेची, याच्यामध्ये अंदाजित माहिती आहे, म्हणजे तुमच्या कुटुंबातली सदस्यांची संख्या ती तुम्ही 4 टाकली तर ती 4च काउंट होणार नाहीये. ते फक्त तुमचा आज एक आढावा घेतला जातोय की 1 मार्च 2027ला ज्यावेळी प्रत्यक्ष येणार आहेत त्यावेळी तुमची ऍक्च्युली हेड काउंट होणार आहे, म्हणजे लोकसंख्या मोजणार आहेत. त्यामुळे आत्ता तुम्ही एक्झॅक्टली माहिती दिली पाहिजे किंवा आत्ता माझं काही चुकलं तरीही काहीही हरकत नाही. त्यावेळी जर ती व्यक्ती परत घरी आलेली असेल 1 मार्चला तर ती इथं काउंट होईल, काही प्रॉब्लेम नाही त्याला. जी व्यक्ती जनगणना करायला येणार आहे ती व्यक्ती अधिकृत आहे, हे देखील सध्याच्या काळात फार महत्त्वाचं आहे, कारण अनेक फसवणुकीचे प्रकार देखील घडलेले आहेत दुर्दैवानं. तर हे टाळण्यासाठी कोणती खबरदारी शासनानं पण घेतलेली आहे आणि नागरिकांनी पण घ्यायची आहे? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. खरं मलाही हा प्रश्न सुरुवातीला पडला होता. सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की जनगणनासाठी जे अधिकारी नेमलेले आहेत किंवा कर्मचारी नेमलेले आहेत ते सगळे सरकारी कर्मचारी आहेत. म्हणजे आपल्याच भागातल्या शाळेचा शिक्षक एखादा आपल्या घरी इन्युमरेटर म्हणून आलेला असेल, त्यामुळे हे सगळे कर्मचारी हे सरकारी कर्मचारी असणार आहेत. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना आपण जे आय कार्ड देणार आहोत त्याला QR कोड स्कॅनर असणार आहे आणि त्या QR कोड स्कॅनरला स्कॅन केलं तर आपल्याला त्या एरियाचा चार्ज ऑफिसर, त्यांचा मोबाईल नंबर, सुपरवायझर, त्यांचा मोबाईल नंबर, हे सगळे डिटेल्स दिसणार आहेत. त्याच्यामुळे हे ओळखणं सोपं जाणार आहे की हा अधिकृत इन्युमरेटर आहे. आणि त्याशिवाय त्याच्या मोबाईलमध्ये जी माहिती घेईल ती त्याने त्या ॲपमध्ये रिअल टाईममध्ये नोंदवणं आवश्यक आहे, म्हणजे कुठलंही रेकॉर्डिंग वगैरे अशा प्रकारात तो करणार नाहीये. आणि ती ॲपमध्ये नोंदवलेली माहिती ही गोपनीयता आहे, त्यामुळे ती डायरेक्ट सेव्ह होणार आहे, ती तिसऱ्या कोणाला शेअर करता येण्यासारखी नाहीये. त्याच्यामुळे त्याबाबत आपण पडताळणी करू शकतो. मॅडम, जेव्हा 1 मे ते 15 मे या दरम्यान गणना करायची आहे पण काही कारणांनी ती राहून गेली किंवा लोक तेवढेच सेन्सिटिव्ह असतात असं नाही, त्या संदर्भात काय सांगता येईल आपल्याला की प्रगणक प्रत्यक्ष आल्यानंतर ही प्रक्रिया पुन्हा होऊ शकते का? प्रगणक आपल्याकडे व्हिजिट करणार आहे 16 मे ते 14 जून. हे कंपल्सरी आहे, म्हणजे आपण स्वगणना केली तरी ते येणार आहेत आणि नाही केली तरी येणारच आहेत. फक्त स्वगणना आपण कशासाठी पर्याय उपलब्ध करून दिलाय की आपला वेळ वाचतोय. स्वगणनेतले जे 34 प्रश्न आहेत जे प्रत्यक्ष येऊन प्रगणक तुम्हाला विचारणार आहे ते जर तुम्ही स्वगणनेत स्वतःच भरले तर त्या प्रश्नांची संख्या फक्त 3 किंवा 4 प्रश्नांवर येणार आहे. त्यामुळे आपला वेळ वाचणार आहे, बाकी काही नाही. जरी स्वगणक तुमच्याकडे आला आणि तुमचं घर बंद असेल, म्हणजे स्वगणना करताना जर तुम्ही ती केलेली नसेल आणि प्रगणक 16 मे ते 14 जून मध्ये तुमच्या घरी आला तरी तो माहिती पुन्हा नव्याने 34 प्रश्न विचारून ती घेणारच आहे, त्याच्यात काही वाद नाही. 16 मे नंतर जेव्हा प्रगणक प्रत्यक्ष घरी येतील तेव्हा काही कारणांनी घर बंद असेल, घरात कोणीच नसेल आणि असं एकदा घडलं किंवा कदाचित वारंवार घडलं तर या संदर्भात काय कार्यवाही करायची आहे? 16 मे ते 14 जून म्हणजे जवळपास 1 महिनाभराचा कालावधी आहे. म्हणजे अशी शक्यता कमी आहे की पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत तो बाहेरच आहे. मग तशी शक्यता आहे की मग तो दुसरीकडेच राहत असावा. परंतु काही कारणाने ज्यावेळी प्रगणक व्हिजिट करतोय त्यावेळी आपण तिथे उपलब्ध नसू तर प्रगणक हे वारंवार व्हिजिट करणार आहेत, कारण त्या घराला ते क्रमांक देणार आहेत आणि त्या घराच्या क्रमांकानुसारच त्यांची जनगणनेची पुढची प्रक्रिया पार पाडणार आहे. त्यामुळे ते मल्टिपल टाइम्स व्हिजिट करतील आणि त्या प्रकारे नोंदणी घेतील त्याची. आता ही जी जनगणनेमध्ये जी माहिती द्यायची आहे ती फिजिकल गोष्टींची द्यायची आहे, म्हणजे वस्तूंची द्यायची आहे घरातल्या, असं आपण म्हणालात. तर ह्याच्यामध्ये सामान्यतः लोकांच्या मनामध्ये शंका येतात की माझ्या घरात फ्रीज आहे, TV आहे, कार आहे, हे सगळं कुणाला समजणार आहे आणि त्याचा माझ्या सगळ्या एकूण पुढच्या भवितव्यावर काही परिणाम होणार आहे का, असं लोकांना शंका वाटू शकते. तर याबद्दल काय सांगता येईल? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. मला वाटतं बऱ्याच जणांच्या मनात ही शंका असेल, कारण आपण ही माहिती खूप देतोय. तर सगळ्यांनी याबाबत निश्चिंत राहावं, कारण ही जी सगळी माहिती आहे ती अत्यंत गोपनीय आहे. ही कोणत्याही व्यक्तीबरोबर, कोणत्याही इन्स्टिट्यूट बरोबर शेअर केली जाणार नाही. मी सुरुवातीलाच उल्लेख केला तशा पद्धतीने
जनकल्याणकारी योजना ज्या शासनाच्या असतील किंवा मतदारसंघ पुनर्रचना या बाबींसाठीच ही माहिती आपण वापरणार आहोत किंवा काही पॉलिसी डिसिजन्स घ्यायचे असतील त्यावेळी. त्यामुळे कुठल्याही प्रकारे कोणत्याही इन्स्टिट्यूटला अगदी न्यायव्यवस्थेला सुद्धा पुरावा म्हणून एव्हिडन्स ऍक्टमध्ये जनगणनेची माहिती वापरता येत नाही किंवा पोलिसांकडेही पुरावा म्हणून तपासामध्ये ही माहिती वापरता येत नाही. त्यामुळे ही माहिती कोणाबरोबरही शेअर केली जाणार नाही, ही अत्यंत गोपनीय राहणार आहे. त्याच्यामुळे याबाबत आपण निश्चिंत राहावं. जनगणनेमध्ये नजर चुकीने जर चुकीची माहिती दिली तर ती सुधारायला अगदी 2027 पर्यंत स्कोप आहे असं आपण मगाशी सांगितलं. पण जाणीवपूर्वक जर चुकीची माहिती दिली, काहीतरी लपवण्याच्या दृष्टीने माहिती दिली तर मग या संदर्भात काय कार्यवाही करता येईल? सुरुवातीलाच मी जसा उल्लेख केला, जनगणनेची संपूर्ण प्रक्रिया ही जनगणना कायदा 1948 नुसार चालू आहे. जसं आपल्या सगळ्यांना वेगवेगळ्या कायद्यानुसार अधिकार असतात तसे जनगणनेमध्ये जनगणना ऍक्ट हा खूप स्ट्रॉंग आहे. याच्यामध्ये देखील 11(1) नुसार जर प्रगणकाने विचारलेल्या माहितीला पण चुकीची उत्तरं दिली किंवा खोटी उत्तरं दिली तर त्याच्यातही कारवाईची तरतूद आहे. साधारणतः 1000 रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो आणि काही गंभीर प्रकरणांमध्ये तर तुरुंगवासाची देखील तरतूद आहे. एकूणच जनगणना हा खरं तर सर्वसामान्य माणसाला सुद्धा महत्त्वाचा विषय आहे, कारण राष्ट्राच्या विकासासाठी ही जनगणना फार महत्त्वाची आहे. असं आपण सुरुवातीला सांगितलं की वेगवेगळ्या योजना आखायच्या असतील सामान्यांसाठी किंवा एक मुळात सर्व भारतीय नागरिकांसाठी तर हे फार महत्त्वाचा असा हा उपक्रम आहे. तर एकूण या उपक्रमाला नागरिकांनी सहकार्य करावं यासाठी आपण कशा प्रकारे आवाहन करा? जनगणना ही आपलं थोडक्यात राष्ट्रीय कर्तव्य असं आपण समजूया. आपल्या विकसित भारत या संकल्पनेकडे जाण्यासाठी आपल्याला ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे किंवा ज्या ज्या पायाभूत गोष्टींना समोर ठेवून आपलं शासन काम करते त्या सगळ्यांच्या माहितीचा स्रोत ही जनगणना असणार आहे. आणि ती जितकी शुद्ध किंवा जितकी चांगल्या प्रकारे तयार होईल तितका तो खराखुरा माहितीचा स्रोत शासनापर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे आपण सर्व नागरिकांनी याला सहकार्य करावं. आणि मला माहिती आपण फार बिझी असतो वेगवेगळ्या गोष्टींमध्ये, परंतु स्वगणना केल्याने आपला तोही वेळ वाचण्याची शक्यता आहे. म्हणजे जे 34 प्रश्नासाठी कदाचित तुम्हाला 15-20 मिनिटं लागणार आहे ते तुमचं 2 किंवा 3 मिनिटावर काम होऊ शकतं. त्यामुळे जर आपल्याला असं वाटत असेल तर मग आपण स्वगणना करा. 1 मे ते 15 मे पर्यंत स्वगणनेकरता सामान्य नागरिकांकरता sc.census.gov.in या वेबसाईटवर आपण जाऊन स्वगणना करू शकता. आणि त्यानंतर 16 मे ते 14 जून या कालावधीमध्ये इन्युमरेटर प्रत्यक्ष तुमच्या घरी येऊन त्याबाबत अधिकची माहिती घेतील, त्या 34 प्रश्नांची उत्तरं भरतील आणि आपण या जनगणनेच्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट झालेला दिसून येईल. मी सगळ्यांना परत एकदा आवाहन करते की आपण आपलं राष्ट्रीय कर्तव्य समजून जनगणनेच्या या प्रक्रियेमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा. डॉक्टर स्नेहल कन्हेसे मॅडम, खरं तर खूप एक मोठं आव्हान ह्या जनगणनेच्या कामाचं आपल्यासमोर आहे आणि आपण या कामामध्ये खूपच व्यग्र आहात. तरीही वेळात वेळ काढून तुम्ही आपल्या जिल्ह्यातील नागरिकांसाठी, जनतेसाठी ही माहिती उपलब्ध करून दिलीत याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं आणि आमच्या असंख्य श्रोत्यांच्या वतीनं आपले आभार मानतो. नमस्कार. थँक्यू.